पश्चिम बंगालमध्ये कोलकाता विधी महाविद्यालय सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकालाही काल अटक करण्यात आली. दक्षिण कोलकाता इथल्या विधी महाविद्यालयातल्या विद्यार्थिनीवर 25 जून रोजी गार्डच्या खोलीत बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी मनोजित मिश्रा, प्रमित मुखर्जी आणि जैद अहमद यांना अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. भाजपनं दोषींवर जलद कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलांना सुरक्षितता पुरवण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देखील 4 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ही समिती राज्याचा दौरा करणार आहे. खासदार बिप्लब कुमार देब आणि मनन कुमार मिश्रा तसंच माजी खासदार सत्यपाल सिंह आणि मीनाक्षी लेखी या समितीचे सदस्य आहेत.